नंतर आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? आज तुम्ही मुंबईमध्ये आहात, मुंबईमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। सध्या तुम्हाला कसं चित्र दिसते मतदान केंद्रावर? फरक सध्या मी बारादेवी शाळा जी आहे त्या ठिकाणच्या मतदार केंद्रावरती आहे। हळूहळू नागरिक आहेत ते आता मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत। काही वेळापूर्वीच खरं तर मतदानाला सुरुवात झालेली आहे। या दक्षिण मुंबईची मुख्य लढत आपण पाहिली की शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच ही लढत असणार आहे। म्हणजेच अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी ही लढत असताना अटीतटीची ही सगळी लढत आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी मतदान कशा पद्धतीने होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। या एकूण दक्षिण मुंबई दक्षिणमध्ये जर मतदानाची संख्या आपण पाहिली तर ती खूप जास्त आहे आणि जवळपास 1,500 मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी आज मुंबईकर हा मतदानाचा हक्क बजावतात। याच बारादेवी शाळेमध्ये आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला या मतदान केंद्रावरती मशीन बिघडल्याची सुद्धा माहिती समोर आलेली होती। आता ती मशीन सुद्धा दुरुस्त केली जाते आणि मतदार आपल्या सोबत आहेत। काका, मतदान केलं तुम्ही? हो, केलं ना। आपण पाहिले की गेले काही टप्पे झाले त्यामध्ये मतदानाची संख्या टक्का हा कमी होता। यावेळेस मुंबईकर म्हणून तुम्हाला वाटते मतदानाचा टक्का वाढेल? वाढलाच पाहिजे। बर, काय वाटतं तुम्हाला, कसा खासदार असावा तुम्हाला तुमचा? आता टाइम नाही आपल्याला, कामाला जायचं मला। तर वेळेत वेळ काढून मुंबईकर आहेत ते मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत। हळूहळू आता या ठिकाणी गर्दी सुद्धा होऊ लागलेली आहे। थोड्याच वेळात उमेदवार असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असलेले अरविंद सावंत हे सुद्धा याच मतदान केंद्रावरती येऊन मतदानाचा हक्क बजावतील आणि दिवसभरात आता मुंबईमध्ये कशा पद्धतीचं मतदान होतं, गेल्या 4 टप्प्यांमध्ये जे मतदान झालेलं आहे त्याची जी टक्केवारी आहे त्याच्या पुढे हे मतदान होतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। सकाळपासून वातावरण हे ढगाळ आहे आणि त्यामुळे दिवसभरामध्ये नेमका पाऊस येतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की जर पाऊस आला तर त्याचा परिणाम मात्र मतदानावर होऊ शकतो आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थानं मतदानाला सुरुवात झालेली आहे। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।